माणसं म्हणतात प्रॉब्लेम. लाईफ इज नॉट विदाउट प्रॉब्लेम. लक्षात, आव्हानाशिवाय जिंदगी नाही. आणि पुढचं लक्षात ठेवा, लाईफ इज नॉट विदाउट प्रॉब्लेम बट प्रॉब्लेम इज नॉट विदाउट आन्सर. आव्हानाशिवाय जीवन नाही, समस्येशिवाय जीवन नाही, पण उत्तराशिवाय समस्याच नाही. प्रत्येक समस्येवर उत्तर आहे. बाबा, शिवाजी महाराजासारखे तुम्ही औरंगजेबाच्या कैदेत अडकला असता तर काय केलं असतं सांगता का? आपोखान मेलो असतो, काय केलं असतं? मरायचंय ना, आत्महत्या करून मरणं आहे. एक लक्षात ठेवा, औरंगजेब एवढा धूर्त आहे, इतका बुद्धिमान आहे, इतका क्रूर आहे, इतका कपटी आहे. तो जेव्हा दिल्लीच्या गादीवर आला तेव्हा एकंदर एक वडील, दोन भाऊ, एक मुलगा, एक बहीण अशी एकंदर 34 माणसं मारून मग गाजवाला. शक्यच नाही. जेव्हा शिवाजी महाराज सापडले तेव्हा सगळ्यांना माहित होतं आता शिवाजी महाराज जिवंत जात नाही. आणि शिवाजी महाराजांनाही माहित होतं मी जिवंत जाऊ शकत नाही. तरी पण गेले. मधला सगळा इतिहास आहे ना, तो 3 महिन्याचा आहे. 3 महिने, 12 मे ते 17 ऑगस्ट. तेवढा तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर 9 वाजता, काय काळजी करू नका, पण सांगणार नाही. काय हो, औरंगजेब काय दुधखोळा नाही, आपल्याला सोडेल प्रेमानं. प्रयत्न केले. पहिल्यांदा पत्र दिलं, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, माझे सगळे किल्ले तुम्हाला देतो. औरंगजेबला हुशार, त्याने सांगितलं जाण्याची आवश्यकता नाही, पत्र द्या, मी किल्ले ताब्यात देतो. झालं का? परत म्हणले मला संन्यास घ्यायचा आहे, मला काशीला जायला परवानगी द्या. औरंगजेब म्हणला अलाहाबादला आमचा किल्ला आहे, तिथे संन्यास घ्या. जेवढे डाव टाकले तेवढे औरंगजेबानं फिरवून लावले. मग शेवटचा डाव टाकला, ऐका, तुम्हाला जर मला मारायचं असलं तर कमीत कमी माझी माणसं तर जाऊ देत ना. हिचा औरंगजेब फसला बर का, फसला. तो शहाणा असताना त्याला शिवाजीची माणसं सोडली नसती. तो म्हणला शिवाजीची माणसं जेवढी जातील तेवढं आपल्याला त्याला मारता येईल. चुकला, ती माणसं गेली नाहीत. जी माणसं आग्र्याच्या बाहेर पडली त्यांनी आग्र्यापासून महाराष्ट्रापर्यंत महाराजांची प्रवासाची व्यवस्था केली. काय असेल वय सगळं सांगायला मला वेळ लागतो, सांगत नाही. सगळी माणसं काढून दिली आणि नंतर आजारी पडले. सोंग आजारी पडल्याचं किती दिवस, 2 महिने
करून दाखवा, तुम्हाला 1000 बक्षीस देतो. काढा. 2 महिने खोकायचे, 2 महिने, 2 महिने खोकायचे, एकदा नव्हे 2 महिने. मेलो 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 मेलो. बरोबरची माणसं सांगायची औरंगजेबाला, शिवाजी आता जगत नाही, 7 दिवसात बदल. फसला हो. त्यानं शिवाजीचं चरित्र वाचलं असतं ना तर त्याच्या लक्षात आलं असतं, आल्या आजारी पडलाय, हा बी गनिमी कावाय देवा. कसला गनिमी कावा असेल सांगा. एकदम शेवटला सांगता, 18 ऑगस्ट 1665. 18 ऑगस्ट. काय औरंगजेबानं शिवाजीला मारण्याचा दिवस नक्की केला. 18 ऑगस्टला याला मारायचं आणि 17 ऑगस्टला दुपारी 4 वाजता शिवाजी महाराज गायब झाले. तुम्ही काय म्हणणार? योगायोग. योगायोग नाही, योजना. विठ्ठल आता सगळं सांगतो ऐका. चार वाजता महाराज गेले ते माहिती आहे, पेटायला बिटायला माहिती आहे. ही योजना अशी आहे, महाराजांच्या बरोबर 300 लोक होते. किती? 300. त्या 300 लोकातले 298 लोक वाचवले. 298 पुढं घालवले, मग मागून आले. मी एकटा सुटलो तर ही माणसं मरतील, आयुष्यभर माझ्यावर डाग राहील. डाग नाही पडून दिला. 2 माणसं राहिली होती, रघुनाथ पंत कोरडे आणि त्र्यंबक पंत डबीर. 2 माणसं राहिली होती, ती सुद्धा सोडवली बरं का. महाराष्ट्रात आल्यावर औरंगजेबाला पत्र पाठवलं, माझी 2 माणसं राहिल्यात, तेवढी पाठवून द्या. औरंगजेबानं त्या माणसांच्या भारोभार पैसे घेतले, तेवढे पैसे भरले, पण माणसं सोडवली. लक्षात ठेवा. माझा विषय काय, 4 वाजता निघून गेले, 6ला पारा बदलला, त्यामुळे 12 तासाचा पारा असायचा. पारा बदलला, नवीन पारेकरी आले. आज काय आवाज ऐकू येत नाही. महाराज अगं ऐक कणायचे रोज, आज कणत नाही, इवळत नाही, ओरडत नाही, मरीज चिल्लाता नाही, चीखता नाही, क्या बात है. असा पहारा रात्रभर झाला. आत कैदी नसताना सकाळी 6ला पारा बदलला. मागचे पारेकरी काय म्हणले, बघू पुढचे, आपल्याला काय घेणार. 6ला पारा बदलला. 1-2 तास गेले, त्यांना शंका आली, मरीज चिल्लाता नहीं, चीखता नहीं, अंदर कोई उसके साथ आदमी नहीं है, अंदर कोई नहीं है. त्यांनी फुलात खानाला सांगितलं, काय तर गडबड आहे. फुलात खान आला, खोलीमध्ये गेला, पलंगावर बघितलं तर डोळे पलकाला लागले होते आणि मरीज झोपला होता. डोळे आहेत म्हणजे मरीज आहे. आता ऐका, मनुष्य झोपताना डोळे पलकाच्या खाली ठेवतो का वर ठेवतो? खाली.
कुठं पाहिजे डोळे? डोळे कुठे होते? एवढी अक्कल पाहिजे का नको? पण तेवढी अक्कलच नाही. ज्यावेळी खुदानं अक्कल वाटली ना, ते म्हणजे बस आमको इतकी बस होगी जागा. आणि असाच आहे समाज, लक्षात ठेवा. असाच मेमोरी समाज आहे, बुद्धिहीन. विठ्ठल महाराज, राजा साहब, राजाजी काय करावं? हळूच गेला आणि चादर हातात धरली आणि खाली ओढली. आणि जेव्हा चादर खाली आली तेव्हा शिवाजी महाराज के जगह लोढे महाराज ते बघितले तसा फुलात कान 7 फूट वर उडाला. जाऊ दे, मी सगळं सांगत नाही, तुम्हाला वाटलं सगळं सांगावं. एका कीर्तन तेवढे मिळत नाही. विठ्ठल शिवाजी महाराज गेल्यानंतर 15 तासांनी कळाला औरंगजेबाला शिवा गायब हो गया. काय योजना अजून आहे का? मी संपवतो हा भाग. आग्र्याच्या बाहेर पडल्यावर महाराष्ट्र दक्षिणेला आहे. महाराजांनी कुठे यायला पाहिजे? महाराष्ट्र आहे दक्षिणेला, हे गेले उत्तरेला. हाय का शहाणपणा सांगा? यालाच शहाणपणा म्हणतात. त्यांना माहित होतं औरंगजेब दक्षिणेकडे जाणार आहे, पश्चिमेला जाण्याची त्याची खोपडी चालणार नाही. इसको बोलते शिवचरित्र. माझा विषय काय? जीवनामध्ये चॅलेंज आहे.